याने माझ्या कलाकाराचा गौरव करत
नाही ना. पण ते समोर दिसते ते देवालय. बरोबर. आणि ते देवालय आहे ते म्हणजे पराशक्तिमान. ते आहे. केवळ तुझ्या भक्तीच्या केवळ माझ्या जन्मनी लागली. आई किंवा मूर्तिमंत स्वरूपाचा प्रसन्न हो. आणि या तुझ्या भक्ताला केवळ तुझ्या मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन दे. दर्शन दे. दर्शन. आता तुमच्या गावात गावात काय करते भेट करून काय ये बसावा या. काय सांगतोय वस्तू इथं बाबा काय करतोय. अगदी मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन दे. या तुझ्या भक्तालाही गुरुत्व कृतार्थ नाही. गुरुत्व कृतार्थ नाही. माता फक्त तुमच्यासाठी आली. ही जर आली नसती तर हे वादळ थांबलं. ओठ भक्ता यापुढे काय करायचं ही माता. हो नरसमुनी. ए कालकेतू माझ्या भक्तांना छळण्याचं कारण मला जन्मण्यासाठी कालकेतूचा जन्म झाला नाही. मी आपल्याला एकच सांगतोय, भक्तासाठी आले असतील भक्तीची इच्छा पूर्ण करण्यापूर्वी माझी इच्छा पूर्ण. तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराच्या नव्हे. ज्या स्त्रीच्या अभिलाषाने तू इथं आलाय त्या स्त्रीचा तुझ्या कर्मी नकार आहे. याच्यासाठी अन्य इच्छा प्रकट कर, नक्कीच पूर्ण होईल. मागून मोठेपणा मिळवणे कर्तव्याने मिळवितोय. अगदी कर्तव्याने हिंमत माझ्यात आहे. हे कालकेतू हा अट्टहास सोड आणि शांत हो. ही माता तुला सांगते, या मातेचे जनक कर आणि शांत हो. नपेक्षा त्याला तयार हो. माता माता म्हणून कोकणचे आणि हाती घेऊन शस्त्र मिळाले असतील. शस्त्राला प्रतिकार करण्यासाठी मी सवय. सखी प्रकट
संघर्षाला मी मागे नाही. मग पुढे झाला शाब्दिक संघर्ष. शाब्दिक संघर्षाला भांडण घेण्यापेक्षा भक्तांसाठी हाती रणधारी घेऊन युद्धाला तयार हो. हा? युद्धाला तयार हो. युद्धाला तयार हो. दैव किती अविचारी दैव किती अविचारी तो जीवन गती न्याय तो जीवन आहा शुभ्रवर्ग बगयास दिला तू शुभ्रवर्ग बगयास दिला तू गोकीळ जणू अंधारी अंधारी मूर्ख भोगतो राजवैभवा मूर्ख भोगतो राजवैभवा पंडित भिरत भिकारी पंडित भिरत भिकारी तो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काल केतू सावध होणार आहे. हे जग माझे असे म्हणणारे या विश्वाच्या पटांगणावर अनेक असंख्य असतात, पण संपूर्ण विश्व हे माझे घर, संपूर्ण विश्व हे माझे घर अशी म्हणणारी भक्तांसाठी भक्तांच्या हाकेला धावणारी साक्षात ही माता पार्वती माता असते. म्हणूनच यापुढे माझ्या भक्तांवरील संकट दूर करण्यासाठी या पार्वती मातेला एका आगळ्या वेगळ्या रूपाने या रूपाला नाव ठेवले जाईल. माझ्या भक्तांसाठी भक्तांवरील वाद मी दूर केले, म्हणून यापुढे या मातेला पराशक्ती माता पराशक्ती माता पराशक्ती माता पराशक्ती माता म्हणून ओळखतील. पराशक्ती माता म्हणून का ओळखतील याला सुद्धा कारण आहे. कारण विश्वाच्या ठिकाणी ज्याला ज्याला अहंकार होतो तो अहंकार नाहीसा होण्यासाठी देवांना कुठच्याही थराला जावं लागतं. याच्यासाठी तो कालकेतू हा दुष्टांचा एक भाग होता आणि म्हणूनच विराट रूप धारण करून या मातेला माझ्या उदरात त्याला गिळंकृत करावं लागलं आणि ती शक्ती धारण केली. म्हणूनच ही पराशक्ती माता
पराशक्ती माता, पराशक्ती माता. आई हा, अगं धर्म लोप पावून धर्म प्रस्थापित करावा धर्माची मान जोपासण्यासाठी आईच्या अवतीर्णासाठी माझा विकुलला संसार आहे पुन्हा सुरळीत झाला. माझा बाळ मला मिळालाय पण बाळ अरे आल्यापासून विचार करतोय ही अनोळखी ती तुझ्या समोर आत्ता तुमका सांगलेलं धापो झाला नाही हा. हे तुमची या माझा चेडू होय आपल्याला सापडली होय गावला नाट्यरसिको देसाई कशी हा इच्छावर आलेलं संकट मी तुला वाचलं केलं आणि त्याच वेळी प्रणय प्रेमाची याचना आईनं माझ्याजवळ केली. तिच्या त्या प्रणय प्रेमाचा स्वीकारतात माझ्याकडे आणि त्यावेळी मी तिला शब्द दिला आणि तो शब्द बोलला पाहिजे तर मी तिच्यावर केलेल्या प्रणय प्रेमाचं वाचन अगदी अल्प कालामध्ये मी तिला माफ केले. बाळ दोन मनांचा मिळून हेच खरं आता लग्न अरे हा शब्द सत्य करण्यासाठी देवाची वेळ नव्हे. चला तुम्ही साक्षात ब्राह्मण आहात तुमचं कर्तव्य परिपूर्ण करू माझ्या बाळाचा सुखमय संसाराला सुरुवात करण्यासाठी या आशीर्वाद आणि जर काही इच्छा असेल, आईच्या आशीर्वादाने. आई तुझा याचा आशीर्वाद हात द्या. देतोय. शुभमंगला, विचित मंगलतः सपना संतो. शेवट हा गोल झाला पण सांगण्याचं तात्पर्य एकच कारण आजपर्यंत जो जो अहंकाराने मंडित झाला त्याचा अहंकार या मातेनं खंडित केला. विश्वाच्या पटांगणावर जो जो अधर्माने वागला तो नाहीसा झाला.